नमस्कार मैत्रिणीनं. तर तुम्ही पाहू शकता आपले अनारसे किती पांढरे शुभ्र आणि एकदम जाळीदार झालेत ती. तर आता अधिक महिना चालू होतच आहे 8-10 दिवसात. मग आता ह्या अधिक महिन्यात आता अनारशाचा खूप मान असतो. तर आज आपण साखरेचे अनारसे पाहणार आहोत. थोडं एक 5-7 दिवसांनी मी तुम्हाला गुळाची पण अनारशाचा व्हिडिओ टाकेल नंतर. तर हा साखरेचे अनारसे तुम्ही पाहू शकता. ही ना एक ऑर्डर आलेली होती मला, रुखवताला द्यायची होते म्हणून हे साखरेचे केलेले होते. पण जाळी पण किती छान आली आणि किती सुंदर आपले अनारसे झाले तुम्ही पाहू शकता. तर मी हे अनारसे कसे केले चला पाहूया. तर इथं मी काय केलं, एक ग्लास भरून तांदूळ ना भिजायला घातले होते. ते भिजायला घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून सकाळ सकाळ शूट करायचा विसरला. म्हणजे मी शूट करणार नव्हते, पण नंतर माझ्या लक्षात आलं की शूट करावं म्हणून. तर मग ते त्याला मी दुसऱ्या दिवशीच ते तांदूळ धुतानीच नंतर दाखवलं. म्हणलं सांगावं तुम्हाला. एक ग्लास भरून तांदूळ घेतले होते मी. त्या तांदळाला मी 3 दिवस पाण्यात भिजायला घातलं. तर प्रत्येक दिवशी त्यातलं पाणी ना असं चोळून काढून टाकायचं. नाही ना पाणी काढलं तर वास येतो त्या तांदळाचा नंतर पाण्याचा त्या. म्हणून दररोज 3 दिवस दररोज त्यातलं पाणी बदलायचं आणि दुसरं पाणी टाकून आणखीन झाकून ठेवायचं. आणि तिसऱ्या दिवशी आता 3 दिवस कंप्लीट झाले तर, आणि आता चौथ्या दिवशी त्यातलं पाणी पूर्ण काढून ते तांदूळ आपल्याला सुकवायचे आहेत एका कॉटनच्या कपड्यावर. तर आता 3 दिवस कंप्लीट झाले. तर आता चौथ्या दिवशी तुम्हाला दाखवते मी. तर त्यातलं पाणी टाकून देते, ते धुते आणखीन एकदा चांगल्या पाण्याने वास येऊ नये म्हणून. आणि त्याला ना आपल्या पुरणाच्या चाळणीत असं नितळत ठेवूया एक 10 मिनटं, त्यातलं पाणी एक्स्ट्राचं जे आहे ना ते निघावं म्हणून. आणि त्याला ना एका कॉटनच्या कपड्यावर वाळायला घालूयात. तर वाळायला घालताना आपले तांदूळ कधी पण फॅनच्या हवेत वाळायला घालायचे नाहीत किंवा असं उन्हात घालायचे नाही, सावलीलाच घालायचे घरातच. आणि टायमिंग ना प्रत्येक वेळेस वेगळा लागतो. आता पावसाळ्यात तुम्हाला वेळ जास्त लागेल, दमट वातावरण असतं. आणि त्यात उन्हाळ्यात जर असेल तर लगेच होतं ते एक पाऊण तासात तुमचे तांदूळ वाळून तयार होतील. आता हे उन्हाळी दिवस आहेत, रुखवताला लग्नाचे केलेले होते आपण कस्टमरला. तर आता इथे मी कॉटनचा कपडा घेतला, त्याच्यावर हे तांदूळ आता आपण एक सुकायला ठेवूया. तर फक्त पाऊण तास मी सुकवले तांदूळ, तुम्ही दाखवतेच नंतर. तर आपल्याला काय कडकडीत सुकवायचे नसतात, त्यात थोडंसं ओलावा आपल्या तांदळामध्ये राहिला पाहिजे. इतपत आपल्याला आपले तांदूळ, म्हणजे त्यातलं पाणी फक्त निघालं पाहिजे त्यातलं, पण त्याच्या अंगी असा ओलावा असला पाहिजे आपल्या तांदळामध्ये. तर एक पाऊण तास आपण वाळवलेत आपले तांदूळ. आता तुम्ही पाहू शकता त्यातलं पूर्ण पाणी गेले त्यातलं. असं हाताला थोडंफार चिटकले आपले तांदूळ, पण असं ओलसर आहे ते आतमध्ये. तर आता याला ना आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेऊयात. तर प्रत्येक वेळेस वाटले की त्याला आपल्या जी आपली सुजीची चाळण असते का छोटी, त्या चाळणीने त्याला चाळायचं. आणि चाळल्यानंतर त्याची वरी जी राहतं का ते डबल दुसरे तांदूळ बारीक करताना त्यात ते आणखीन घ्यायचं. अशाच प्रकारे सर्व तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत. आणि एकदम शेवटला थोडंसं राहतं, मग ते तुम्ही टाकून देऊ शकता. किंवा परत आपण अनारसे थापताना ती जी कणी असते का तांदळाची कणी, ती वापरली तरी चालते नंतर खसखसमध्ये मिक्स करून. कारण खसखस जास्त प्रमाणात खसखस लागत नाही ही जर कणी वापरली तर आपण. म्हणून ही कणी तशीच ठेवायची अनारसे थापताना हे करायला. तर मी ती तशीच ठेवणार आहे नंतर. पण मी नंतर घेतली नाही थापताना, खसखसच घेतली. तर आता तुम्ही साखर पाहू शकता, मी सपट ग्लास घेतली. एक ग्लास, जर आपले तांदूळ असतील तर सपट ग्लास पण नाही, एक थोडंसं कमीच, म्हणजे पाऊण ग्लासपेक्षा थोडीशी जास्त साखर घ्यायची, साखरेचं प्रमाण. आणि साखरेचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपले अनारसे साखर जर जास्त झाली तर विरघळतात, आणि कमी झाली तर अशी मोहर फुटत नाही. तर ती साखर पण आपण मिक्सरवर बारीक करून ती पण चाळून घेतली. वरी थोडी राहिलेली ते नंतर आपण चहाला ते वापरू शकता. तर आता आपण ते पिठी साखर आणि तांदळाचं पीठ एकत्र करून तसेच त्यात ओलावा असतो, त्याच्यामुळे त्याला काही इतर पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नसते. त्याचे असे लाडू बांधल्याने बांधून ठेवायचे. तर तांदूळ 1 ग्लास घ्यायची आणि साखर 1 ग्लासला थोडीशी कमी घ्यायची. आणि असे त्याचे लाडू बांधून एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा पातेल्यात त्याला एक दिवस ठेवून द्यायचं. आता हे मी संध्याकाळी करून ठेवलं रात्रभर, आणि दुसऱ्या दिवशी दुपारी अनारसे करायला घेतले मी. म्हणजे जवळजवळ एक 15-20 तास आपले हे पीठ मुरून दिलं. हे पीठ जेवढं जास्त मुरल तेवढे अनारसे चांगले होतात. तुम्ही 2-3 दिवस जरी मुरवलं तरी चांगलं होतं. आणि असेच गोळे तुम्ही ठेवले ना तर महिनाभर गोळे फ्रीजमध्ये जर ठेवलं असंच पीठ तर महिनाभर राहतं. आणि फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर 15 दिवस राहतं. तर
तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही त्याचे अनारसे करू शकता. तर आता दुसऱ्या दिवशी दुपारी दाखवते तुम्हाला. तर आता आधी सुरुवातीला ना त्याला हाताने स्मॅश करायचं, म्हणजे त्याच्या हाताच्या आपल्या उष्णतेने ते होतं, असं मळलं जातं पीठ आणि दूध कमी लागतं. नाहीतर मग आपण जर सुरुवातीला दूध टाकलं तर ते पीठ आपलं पातळ होतं. मग वाटलंच तर तुम्ही एखादा गोळा असाच ठेवायचा साईडला, म्हणजे तुम्हाला जर असं जास्त जर नसतील अनारसे थोड्याच प्रमाणात करायचे असतील तर सांगते, एक्स्ट्राचा गोळा राहून द्यायचा, म्हणजे जर पीठ पातळ झालं तर ते नंतर पीठ आपल्याला त्यात टाकता येतं. पण होता होईल एवढं आपण सुरुवातीला मळतानीच थोडं थोडं दूध टाकायचं. तर तुम्ही पाहू शकता इथं मी दूध किती घेतले. ते फक्त पोहे खायच्या चमच्याने 1-2-3 चमचे दूध असेल. सुरुवातीला 1 चमचाभरच टाकणार, त्या मॅश करणार. मला वाटलं तर मी आणखीन दुसरं टाकणार, आणि नाहीच वाटलं, आता कसं उन्हाळी दिवस आहे एवढं लागू शकतं. हेच पीठ जर मी पावसाळ्यात अनारशाचं मळायला घेतलं असतं ना, तर मला एवढं 1 चमच्यावरच दूध बस झालं असतं. कारण हवामान दमट असलं की अनारशाचं पीठ असं मनानेच पातळ होतं. तर आता मला तेवढं सर्व दूध लागले. आता मळून घेते, आणि मळून ना 1 तासभर त्याला ठेवायचं. 1 तास 2 तास ठेवलं तरी चालेल. तर आता मी 1-2 तासाने आपले अनारसे करायला घेतलेत. तर तेल गरम करायला ठेवले, असे पसरट घ्यायचं तेल तळायला कधी पण. पॅन वगैरे असं खोलगट कढई घ्यायची नाही. आणि मी ना इथं ना प्लॅस्टिकचं असं हे घेतले, पिशवी घेतली कट करून, का तर चिटकुनी खाली, आणि तेलाचा हात घ्यायचा. आता तेल गरम नाही म्हणून मी त्याच्यातच हात केला, आणि आपल्या त्या प्लॅस्टिकला पण तेल लावायचं आणि आपल्या हाताला पण तेल लावायचं, म्हणजे हा पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. आणि आता मी मोठे मोठेच अनारसे करणार आहे, त्याच्यामुळे गोळी मी मोठीच घेतली. तुम्हाला जे छोटे हवे असतील तर तुम्ही छोटे छोटे पण घेऊ शकता. तर एवढ्या पिठामध्ये ना माझे 23 अनारसे तयार झाले. आता तुम्हाला अंदाज यावा म्हणून आता मी मोठे केलेत म्हणून. आता तुम्हाला जर अधिक महिन्यात 33 अनारशाचा मान असतो, तुम्हाला जर करायचे असेल तर माझा ग्लास पण तुम्ही पाहिला केवढ्या साईजचा आहे त्यानुसार. तर तुम्ही छोटे छोटे अनारसे केले तर 33 पण होतील याच्यात. माझे 23 झाले. नाहीतर 2 ग्लास घेऊ शकता तुम्ही, आवडत असतील घरात खायला तर. असं थोडीशी खसखस टाकली खाली, आणि बोटाच्या साह्याने असे थापून घ्यायचे अनारसे. फक्त त्याच्या कडेला असं टॅप केल्यानं करायचं, म्हणजे जाड राहू नये म्हणून, एकसारखं सर्व बाजूनी व्हावा. तेल पण जास्त गरम करायचं नाही. थोडंसं गरम झालं की बारीक गॅसवर अनारसे तळायचे असतात, नाही तर लगेच लाल होतात. आता सुरुवातीचे माझे 1-2 जरा थोडेसे किंचितसे लाल झाले, कारण सुरुवातीला आपल्याला अंदाज येत नाही. कधी पण पहिला अनारसा लाल होतोच, कारण आपल्याला तेल किती गरम झाले त्याचा अंदाज येत नाही. तरी पण 1 गोळी टाकून पाहिली होती मी, पण ती गोळी काही लाल झाली नाही. पण अनारसा टाकल्यास तो नंतर मला लालसर वाटला. तर मी आता अनारसा सोडला की गॅस बारीक करते, आणि अनारसा एकाच बाजूने तळायचा असतो कधी पण. आणि असं झाऱ्यावर तो अनारसा घ्यायचा, आणि उलटण्याने त्या अनारशाच्या वरी असं तेल उडवायचं, म्हणजे त्याला जाळी छान पडते. अशा प्रकारे अनारसा बाजूला काढायचा. थोडंसं तेल गरम होतं, थोडासा लालसर झाला आहे. आता कोणाकोणाच्या घरी असे लाल आवडतात, पण मला रुखवताला द्यायचे होते, त्याच्यामुळे मला पांढरे शुभ्र करायचे होते. सुरुवातीचे हे 2-3 अनारसे जरा लाल झालेले परत मी घरीच ठेवले, आणि नंतरचे जे होते पांढरे तेच दिले कस्टमरला.
आता दुसरा पण अनारसा तळून दाखवते तुम्हाला. आणि तळलेले अनारशांना इथे चाळण दिसते का, अशा चाळण स्वच्छ धुवून घ्यायची, आपली दळणाची चाळण असते ती, आणि त्या चाळण्यात उभे करून ठेवायचे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते नितळून खाली आपल्या ताटात पडतं. एक रात्रभर जरी असे अनारसे ठेवले ना तरी त्यातलं पूर्ण तेल नितळतं. तर आपल्या दुसऱ्या पण अनारशाला तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आली ती. अशाच प्रकारे बारीक गॅसवर मी सर्व अनारसे तळून घेते. आता तळल्यानंतरच तुम्हाला दाखवते. तर आपले सर्व अनारसे किती छान झाले तुम्ही पाहू शकता, पांढरे शुभ्र आणि जाळीदार. सुरुवातीचे दोन तेवढे लाल झाले, ते साईडला दिसतच आहेत तुम्हाला.